शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्केंनी मोठा दावा केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 खासदार आमच्या संपर्कात असल्याचं म्हस्के यांनी म्हटलं। दोन्ही खासदार थेट एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये फूट पडणार या संदर्भातल्या शक्यता आता वर्तवल्या जात आहेत। आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे, नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि ते शिल्लक आमदार, नगरसेवक, विविध लोकप्रतिनिधी शिवसेनेमध्ये मूळ प्रवाहामध्ये जो एकनाथ शिंदे साहेब यांनी जी बाळासाहेबांची भगवी पताका हातात घेतलेली आहे त्यामध्ये येऊ पाहत आहेत, आमच्याशी संपर्क साधतायत। या संदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब स्थानिक नेतृत्वाशी संपर्क साधून निर्णय घेणार आहेत, त्यांना प्रवेश द्यायचा की नाही। मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाला एखादं मंत्रिपद मिळण्याची आशंका आहे आणि ते मंत्रिपद आपल्या पदरात पडावं यासाठी आदळआपट करून वाटेल तो आक्रस्ताळेपणा किंचाळणे, आरडाओरड करून काहीतरी न्यूसन्स व्हॅल्यू क्रिएट करून आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा अत्यंत बालिश प्रयत्न नरेश म्हस्केंकडून चालू आहे। पण म्हस्केची जरा विचार करा, शिंदे साहेबांचा एकूण लौकिक बघता त्यांचं इतकं मोठं मन नक्कीच नाही आहे की एक मंत्रिपद जर मिळत असेल तर ते मंत्रिपद आपला मुलगा श्रीकांत शिंदे याला सोडून ते तुमच्यासारख्या अत्यंत थिल्लर चाळे करणाऱ्या माणसाला देतील। म्हस्केंना हे विसर पडला असेल की ते आता गल्लीत नाही दिल्लीत गेलेले आणि अशा बालिशपणेचे स्टेटमेंट्स देऊन आपलं अंतर्गत खासदारांमध्ये चाललेली जी मंत्रिमंडळासाठी जी कुरवडी आहे आणि विशेषतः आता त्यांच्याच खासदारांमध्ये कोणाला मंत्री करायचं त्यासाठी लॉब्या सुरू झालेल्या आहेत, त्याला झाकण्यासाठी आणि विशेषतः त्यांच्या विद्यमान असलेल्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये जी पिछाड झालेली आहे आणि मुंबईत त्यांना कुठेतरी फील गुड देण्यासाठी हे वक्तव्य ते करतायत का? ही अस्वस्थता झाकण्यासाठी हा केवळवाणी केलेला हा प्रयोग किंवा केवळवाणी केलेला हा प्रयत्न आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।